नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देशपांडे मॅथ्स अकॅडमी मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज आपण लास्ट टॉपिक बघणार आहोत, है ना। स्ट्रेट लाईन हे चॅप्टर आता संपत आलेलं आहे। हार्डली 2 क्लास मध्ये हे संपून जाईल। तर हा लास्ट टॉपिक आहे, डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन। डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन, तर याचा काही फॉर्म्युला आहे का? तो फॉर्म्युला आपण सगळ्यात पहिले बघूया आणि नंतर न्यूमेरिकल स्टार्ट करूया। तर सगळ्यात पहिले बघूया की फॉर्म्युला काय असतो। जर सपोज एक स्ट्रेट लाईन दिलेली आहे, ये स्ट्रेट लाईन आहे ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0। ही स्ट्रेट लाईन आहे, एक पॉइंट आहे, त्या पॉइंटचं नाव दिलं आपण x1, y1, म्हणजे तो काहीतरी नंबर असेल, ठीक आहे। a आणि b आणि c तर कॉन्स्टंट असतात, हे तर माहितीच आहे। तर याचं डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करतो आपण या लाईन पासून? तर जिथे x आहे म्हणजे डिस्टन्स इज इक्वल टू मॉड, आणि हा मॉड काढतो आपण, आणि जिथे x आहे तिथे x1 रिप्लेस करतो, x1 प्लस जिथे y आहे तिथे y1 प्लस c अपॉन कोएफिशिएंट स्क्वेअर रूट ऑफ कोएफिशिएंट ऑफ x चा होल स्क्वेअर है ना, x चा स्क्वेअर प्लस y चा स्क्वेअर, कोएफिशिएंट ऑफ y चा स्क्वेअर, हे असतं डिस्टन्स। हा फॉर्म्युला आहे डिस्टन्स फॉर्म्युला। बस यानी आपल्याला हे 4 न्यूमेरिकल्स फास्ट मध्ये आपण सॉल्व करू शकतो। क्लियर? तर बस ती व्हॅल्यू इथे पुट करायची x आणि y च्या जागेवर, जो पॉइंट दिलेला आहे तो, आणि कोएफिशिएंट ऑफ x आणि y चे जे असतात ते डिनॉमिनेटरला स्क्वेअर रूटच्या आतमध्ये स्क्वेअर करून ऍड करायचे, सम ऑफ स्क्वेअर ऑफ कोएफिशिएंट ऑफ x अँड y, ठीक आहे, असं करायचं, ठीक आहे। तर याच्याने आपण न्यूमेरिकल सॉल्व करू शकतो। एवढं जर माहिती असेल तर बघा कसे आपण इझिली न्यूमेरिकल सॉल्व करतो। तर न्यूमेरिकल दिलेला आहे, कधीचा आहे की केरला एंट्रन्सचा आहे। द डिस्टन्स ऑफ अ पॉइंट 3,-5 फ्रॉम द लाईन, ही लाईन दिलेली आहे, पॉइंट दिलेला आहे इज, तर x1, y1 हा होऊन जाईल, आणि ही लाईन आहे ax प्लस by प्लस c जनरल फॉर्म मध्ये दिलेली, तर डिस्टन्स होऊन जाईल 3 इंटू x च्या जागेवर 3 मायनस 4 इंटू y च्या जागेवर y1 मायनस 26 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ x चा कोएफिशिएंट किती आहे 3 त्याचा स्क्वेअर, प्लस y चा कोएफिशिएंट किती आहे -4 त्याचा स्क्वेअर, ठीक आहे। आणि हे मॉड यासाठी असते की डिस्टन्स कधीच निगेटिव्ह नसते, डिस्टन्स कधीच निगेटिव्ह नसते। किती झाले 9, हे किती झाले मायनस मायनस प्लस 20 मायनस 26 अपॉन 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर, आपल्याला माहिती आहे 9 प्लस 16 25, तर याचा आन्सर आलं 29, 3 राहिलं 3 अपॉन 5, त्याचा आन्सर ऑप्शन डी करेक्ट आहे, 3 अपॉन 5, ठीक आहे। याचा आन्सर आला 3, -3 आलं असतं तरी आपण 3 घेतलं असतं, कारण की डिस्टन्स पॉझिटिव्ह असते म्हणून, आणि 25 चा स्क्वेअर रूट 5 इझिली, ठीक आहे। चला नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया, 67 नंबरचा काय दिलाय। 67 नंबरचा न्यूमेरिकल, द लेंथ ऑफ परपेंडिकुलर फ्रॉम द ओरिजिन ऑन द लाइन x sin अल्फा अपॉन b माइनस y cos अल्फा अपॉन a माइनस 1 इज इक्वल टू 0, म्हणजे लाईन दिलेली आहे आणि फ्रॉम द ओरिजिन याच्यात काय हिडन आहे की पॉइंट दिलेला आहे, पॉइंट काय आहे, ओरिजिन म्हणजे 0,0, पॉइंट पण दिलेला आहे, बस व्हॅल्यू पुट करायची, JNK 2008 चा क्वेश्चन आहे। तर डिस्टन्स इज इक्वल टू, सॉल्व करूया, x sin अल्फा अपॉन b दिलाय, x च्या जागेवर काय रिप्लेस कराल 0 इंटू दिस माइनस 0 इंटू cos अल्फा अपॉन a -1
अपॉन, आता याचा स्क्वेअर, कशाचा, कोइफिशियंट ऑफ एक्स काय आहे, साइन अल्फा अपॉन बी, म्हणजे साइन स्क्वेअर अल्फा बाय बी स्क्वेअर. ठीक आहे ना, सोबत स्क्वेअरही करायचं, इतकंही आपण स्लो मोशन मध्ये नाही करत की साइन अल्फा अपॉन बी लिहू त्याचा स्क्वेअर लिहू है ना. हा इकडे प्लस मायनस कॉस अल्फा अपॉन ए, मायनसचा स्क्वेअर प्लसच येतो आणि मध्ये ऍडिशन असतेच, तर येईल कॉस स्क्वेअर अल्फा अपॉन बी ए स्क्वेअर, सॉरी ए स्क्वेअर. ठीक आहे, हा 0 झाला, हा 0 झाला, 0 इंटू एनिथिंग, -1 राहिला, तर हे राहिलं -1 अपॉन, आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल, ए स्क्वेअर साइन स्क्वेअर अल्फा प्लस बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर अल्फा अपॉन ए स्क्वेअर बी स्क्वेअर. ठीक आहे, तर हा ए स्क्वेअर बी स्क्वेअर वरती जाईल, तर मायनस, बघा हा स्क्वेअर रूटच्या बाहेर येईल, तर ए बी म्हणून येईल, आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर तो न्यूमरेटर मध्ये जाईल, तर हे होईल मायनस ए बी अपॉन ए स्क्वेअर साइन स्क्वेअर अल्फा प्लस बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर अल्फा, असं होईल. आणि मॉड मध्ये निघताना हा प्लस ए बी होऊन जाईल, म्हणजे मॉड ऑफ ए बी होऊन जाईल, मॉड ऑफ ए बी अपॉन हे स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूटचा आपण व्हॅल्यू काय घेतो असतो, पॉझिटिव्ह, त्याच्यामुळे तो मॉडच्या बाहेर काढता येतो. तर काही ए स्क्वेअर साइन स्क्वेअर अल्फा प्लस बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर अल्फा, असं येईल आन्सर. असा ऑप्शन कोणता दिसतोय, ए स्क्वेअर साइन स्क्वेअर अल्फा बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर अल्फा, ए बी तर सगळीकडेच आहे, मॉड ऑफ ए बी, ऑप्शन डी, ऑप्शन डी करेक्ट आहे, ऑप्शन डी करेक्ट आहे, बघून. ठीक आहे, चला नेक्स्ट न्यूमेरिकल. हे 67 नंबरचं केलं आपण. ठीक आहे, आता 68 नंबरचं न्यूमेरिकल करूया. 68 नंबरचं न्यूमेरिकल काय, इफ द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द पॉइंट 1,1 अँड द लाईन इज 7. अच्छा, इथं डिस्टन्स गिवन आहे आणि लाईन मध्ये एक अननोन आहे सी, लाईन मध्ये एक अननोन आहे, त्या अननोनची व्हॅल्यू काढायची आहे सी ची. तर आपला फॉर्म्युला काय असतो, डिस्टन्स, म्हणजे डिस्टन्स किती दिलाय 7, डिस्टन्स किती दिलाय 7 फ्रॉम पॉइंट, कोणत्या पॉइंट पासून 1,1 याच्यात पुट करायचा, तर 3 इंटू 1 प्लस 4 इंटू 1 बस पुट केलं, प्लस सी अपॉन, डिस्टन्स जर दिलं नसतं तरी आपण हेच केलं असतं. ठीक आहे, आणि काय दिलंय, अच्छा 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर, असं फॉर्म्युला यूज करू. बर, याचा आन्सर येऊन राहिलाय 3 प्लस 4 7 प्लस सी अपॉन 5. याचा डायरेक्ट 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, 25 झालं, स्क्वेअर रूटच्या बाहेर 5. अच्छा, तर हा 5 तो पॉझिटिव्ह आहे ना, इकडे आणू शकता तुम्ही. 35 इज इक्वल टू मॉड ऑफ 7 प्लस सी. तुम्हाला सांगितलं मी मॉड कसा ओपन करायचा, एक नंबर जो असला त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह करून टाकायचं, म्हणजे 35 प्लस मायनस 35 इज इक्वल टू 7 प्लस सी. तर 35 जर घेतले आपण नुसते पॉझिटिव्ह, तर 7 प्लस सी, सो सी इज इक्वल टू मिळालं, 7 इकडे आला तर 28, सी ची व्हॅल्यू काय मिळाली 28. 35 मायनस 7, दुसऱ्यांदा मायनस 35 घेतली, मायनस 35 इज इक्वल टू 7 प्लस सी. हा इकडे गेला तर मायनस 42 झाला, सी इज इक्वल टू मायनस 40. 35 मायनस 35 मायनस 7 मायनस 42, तर आन्सर आलं मायनस 42 आणि 28, ऑप्शन अगेन डी. तिसरा ऑप्शन आहे डी आलेला, बघू. ठीक आहे, ओपन करायचं फक्त. ठीक आहे, चला नेक्स्ट न्यूमेरिकल. नेक्स्ट न्यूमेरिकल आहे
रीड करूया. हा कधीचा होता? टीएस म्हणजे तेलंगणा स्टेटचा होता क्वेश्चन. हा, नेक्स्ट न्यूमेरिकल आहे अ स्ट्रेट लाईन passes through the point 5,0 and 0,3. अच्छा, the length of perpendicular from the point दिला आहे 4,4 on the line is. अच्छा, डिस्टन्स काढायचा आहे, पण इक्वेशन ऑफ लाईन न देता यांनी काय केलं, इथे पॉइंट दिलेले आहे. या दोन पॉइंट मधून पास होणारी लाईनचं इक्वेशन पहिले काढावं लागेल आणि मग आपण जे आतापर्यंत करत आलो आहे तेच करायचं आहे. तर इक्वेशन ऑफ लाईन काय होईल? इक्वेशन ऑफ लाईन तर सोपं आहे. y-3 x-0 हा पॉइंट घेतला मी, है ना, x1 y1 आणि 0-3 y2 y1 अपॉन 5-0. ठीक आहे, 0-3 5-0 हे तर आलं y-3 इज इक्वल टू, पर 5 ला इकडे आणू शकता तुम्ही आणि -3 ला तिकडेच राहू द्या, -3 इंटू x, कारण की x-0 तर तेच येतं. हे किती झाले? 5y -15 इज इक्वल टू -3x. सो इक्वेशन ऑफ लाईन झालं 3x इकडे आणला प्लस 5y -15 इज इक्वल टू 0. ही आहे इक्वेशन ऑफ लाईन. याच्या आधीच्या न्यूमेरिकल मध्ये ऑलरेडी दिलेलं होतं इक्वेशन ऑफ लाईन काय होतं, इथे आपल्याला काढावं लागेल. डिस्टन्स काय? डिस्टन्स d इज इक्वल टू, अच्छा, कोणत्या पॉइंट पासून आहे? 4,4 x1 आणि y1 ते होतील, तर 3 इंटू 4 प्लस 5 इंटू 4 -15 अपॉन 3 चा स्क्वेअर प्लस 5 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर प्लस 5 चा स्क्वेअर, कोएफिशिएंट ऑफ x आणि y है ना. हे किती झाले? हे तर 12 20 -15 अपॉन 3 चा स्क्वेअर 9 प्लस 25 लिहून देतो, 9 प्लस 20, कारण की इथे काही 4 नाही होते ना, 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर म्हणजे बाहेर येतोय डायरेक्ट 5. अच्छा, किती आलं हे? 5 आले सर. 20 मायनस 15 5 17 काय आलं? 17 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 9 प्लस 25 34 है ना, 34. ठीक आहे, असं दिसतंय का आन्सर? नाही, कुठेच नाही दिसत आहे. 15/34 स्क्वेअर रूट ऑफ 34 आहे. मग ऑप्शन चुकलं असेल का? नाही. बघा, आपण काय करू, यालाही स्क्वेअर मध्ये नेऊ, स्क्वेअर रूट मध्ये नेऊ. स्क्वेअर रूट मध्ये नेलं तर काय करावं लागते? स्क्वेअर करावं लागते. स्क्वेअर रूट ऑफ स्क्वेअर आहे ना, हे 17 चा स्क्वेअर, 17 चा स्क्वेअर स्क्वेअर रूटच्या बाहेर आला तर 17, काही रॉंग नाही लिहिलं. आणि हे 34 आहे, तर 17 टू जा 34 म्हणजे आलं स्क्वेअर रूट ऑफ 17/2, स्क्वेअर रूट ऑफ 17/2. ऑप्शन डी करेक्ट, ऑप्शन डी करेक्ट आहे. बघा कसं केलं तर. ठीक आहे, तर आपल्याला फक्त काय करावं लागलं, इथे काय करावं लागलं की फक्त आपल्याला इक्वेशन ऑफ लाईन एक्स्ट्रा काढावं लागलं, बाकी तर डिस्टन्सच आहे आणि इथे थोडं करावं लागलं. ठीक आहे, आणि हे 4 न्यूमेरिकल पहा किती फास्ट झाले. मी बहुतेक नेक्स्टचे चॅप्टर आहे सर्कल, त्यात न्यूमेरिकल्स लिहिण्याचा वेळ वाचवण्याचा प्रयत्न करणारच आहे, कारण की इथे बघतोय मी थोडा वेळ जास्त जातोय आपला न्यूमेरिकल लिहिण्यात. 17 नंबरचं न्यूमेरिकल लिहा. बघा, 17 नंबरचं न्यूमेरिकल आहे. द पॉइंट ऑन एक्स एक्सिस, द पॉइंट ऑन एक्स एक्सिस whose perpendicular distance from the line x upon a plus y upon b is equal to 1 is a r.
हे आहे दोनदा आलेलं RPET, राजस्थान PET आहे 2001 आणि MPPET 2003, MPPET 2003 दोनदा विचारलेला आहे. ऑप्शन्स आहेत त्याचे A by B in bracket B plus minus square root of A square plus B square. B ऑप्शन आहे, कॉमा 0 पण आहे, कॉमा 0 पण आहे, कॉमा 0. बी ऑप्शन आहे B by A B plus minus A square plus B square, कॉमा 0. ठीक है. सी ऑप्शन है A by B A plus minus square root of A square plus B square, कॉमा 0. आणि डी ऑप्शन आहे नन ऑफ दीज, नन ऑफ दीज. ठीक आहे. तर चला हे सॉल्व करूया. त्याचाच क्वेश्चन आहे परपेंडिक्युलर डिस्टन्सचाच. द पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस वर आहे. तर पॉइंट आपण फाइंड आउट करू शकतो का? बिलकुल करू शकतो. तो पॉइंटच फाइंड आउट करायचा आहे, पण एक्स ऍक्सिस वर आहे याचा अर्थ त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 आहे, म्हणून तर इथे 0 0 दिलंय. म्हणजे आपला लेट द पॉइंट बी, आपण पॉइंट घेतला x, 0 आणि x ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. x, 0 घेतला एक्स ऍक्सिस वरचा. पण सर इथे x ऑलरेडी आहे ना, तुम्हाला वाटतं तर x1 करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. x1, 0. ठीक. बरं. आणि या लाईन पासून डिस्टन्स बघा. The point on x-axis whose perpendicular distance from the line is a. अच्छा, हे डिस्टन्स दिलेला आहे a. हा a आपल्याला वाटते is a r. हा a विसरून जातो आपण. तर डिस्टन्स दिलेला आहे a, म्हणजे डिस्टन्स a आहे. कशापासून? या लाईन पासून. कशाचं? या पॉइंटचं. x1, तर x1 अपॉन a. x ला रिप्लेस केलं x1 नी, y ला रिप्लेस केलं y0 नी, 0 अपॉन b आणि -1. कारण की याला इकडे आणायचा फॉर्मॅट तोच, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. नाही तर इथे प्लस काही प्रॉब्लेम नाही होत, पण ऍडिशन इथे आता काही नंबर नाही आहे म्हणून, नाहीतर ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये प्रॉब्लेम होईल. लक्षात ठेवायचं. याला जनरल फॉर्म मध्येच आणायचं. हा तर डबल इंटरसेप्ट फॉर्म आहे, याचे कोइफिशियंट काही असू द्या, पण याला कॉन्स्टंटला इकडेच आणायचं. ठीक आहे. अपॉन कोइफिशियंट ऑफ x काय आहे? 1/a चा स्क्वेअर म्हणजे 1/a स्क्वेअर अपॉन 1/b स्क्वेअर, y चा कोइफिशियंटचा स्क्वेअर असं मिळालं. तर आणि हे आहेच है ना. सॉल्व करू याला. हे तर 0 झालं. हे काय आलं? x1 अपॉन a, x1 अपॉन a, x1 अपॉन a -1 असं आलं. अपॉन हे काय होईल? क्रॉस मल्टिप्लिकेशन a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. बघा ना, b स्क्वेअर प्लस a स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर b स्क्वेअर, स्क्वेअर रूटच्या आतमध्ये बाहेर आले तर ab म्हणून येईल. आणि ते कुठे जाईल? जम्प करून इथे. ठीक आहे. मॉड मध्येच जाईल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर हे ab ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल? ab ने जर मल्टिप्लाय केलं तर a कॅन्सल होईल, म्हणजे मिळेल तुम्हाला bx1 मायनस ab असं मिळेल अपॉन. अच्छा, याला इकडे घेऊन जाऊ का? घेऊन जा, याला काही प्रॉब्लेम नाहीये. याला जर घेऊन गेलो, किंवा मी असं पण करू शकतो. ठीक आहे, जाऊ द्या, आपण याला घेऊन जाऊ इकडे. तर काय होईल? a इंटू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इज इक्वल टू
डिनॉमिनेटर इकडे नेला आपण, हे आलं. बर, आता आपण याला ओपन करायचं आहे. तर ओपन कसं करणार? प्लस मायनस म्हणून. तर प्लस मायनस म्हणून ओपन केलं तर तुम्ही शिकले ना, याला प्लस मायनस करा. मी म्हटलं होतं एक क्वांटिटी राहिली त्याला प्लस मायनस म्हणून करायचं. तर हे येईल ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि आपण इथे प्लस मायनस लिहूया, इज इक्वल टू bx1 मायनस ab. तर मायनस ab तिकडे गेला तर काय झालं, bx1 इज इक्वल टू, लिहिताना इकडे लिहून राहिलोय बस, ab तिकडे गेला तर ab प्लस मायनस a स्क्वेअर b स्क्वेअर आणि b ने डिवाइड करून टाकलं तर x1 इज इक्वल टू येईल a प्लस मायनस, कारण की b ने डिवाइड केलाय म्हणून a बाय b स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. असं b ने थ्रू आउट डिवाइड करून टाकलं. आता बघा असं ऑप्शन दिसतंय का नाही, ए बी किंवा बी ए कॉमन दिसतंय. अच्छा, आणि याचे कोएफिशिएंट तर काहीच दिसत नाही, वनच आहे. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ला मल्टिप्लायर काय आहे, वनच आहे. म्हणून ए बी कॉमन घेऊन घेऊ आपण. ए अपॉन बी कॉमन घेतला तर इथे राहिलं काय राहील, बी राहील. तेव्हा तर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर इथे ए येईल, बी बी कॅन्सल आणि ए राहील प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हा आहे तुमचा एक्स, हा आहे तुमचा एक्स. तर x1 काय आलं आपलं, a बाय b. अच्छा, आता ऑप्शन शोधा कोणता आहे. तर a बाय b, इथे तर b बाय a दिसते आणि नॉन ऑफ दीज आहे, तर ऑप्शन गेले यापैकी b प्लस मायनस म्हणजे ऑप्शन ए करेक्ट आहे. आणि y कोऑर्डिनेट तर 0 आहे, तो आपण x1, 0 घेतलाय. तोच पॉइंट फाइंड आउट करायचा, पॉइंट फाइंड आउट करायचा. ऑप्शन ए करेक्ट आहे. बघू नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया आपण. नेक्स्ट न्यूमेरिकल आहे 71 नंबरचं. टू पॉइंट्स A and B have coordinates 1,1 and 3, -2 respectively. The coordinates of a distance, the coordinate of a point, the coordinate of a point distant root 85 from B on the line through B perpendicular to AB is R. AMU 2000 चा क्वेश्चन आहे, महत्वाचा आहे. ऑप्शन आहेत 4,7 बी ऑप्शन आहे, 7,4 सी ऑप्शन आहे, 5,7 आणि डी ऑप्शन आहे -5 -3. ठीक आहे, तर हा क्वेश्चन करूया. क्वेश्चन काय, 2 points A and B have coordinates दिलेले आहे. Respectively, the coordinate of a point distance
ऑफ अ पॉइंट डिस्टेंस 80 रूट 85. अच्छा, फ्रॉम बी ऑन द लाईन बी थ्रू बी परपेंडिक्युलर टू ए बी. काय कळतंय बघा, काय म्हणतोय क्वेश्चन बघूया आपण. एक रफ स्केच करूया, लक्षात येऊन जातं. पॉइंट कोणता आहे 1,1 आणि दुसरा पॉइंट कोणता आहे 3,-2. इतक्यात 3 असेल, -2 इथे येईल. ही लाईन 3,-2 1,1. हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे. याला परपेंडिक्युलर काय म्हणणं आहे त्याचं, हे काढलं. द कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट डिस्टन्स रूट 85 फ्रॉम बी ऑन द लाईन थ्रू बी परपेंडिक्युलर टू ए बी. ए बी ला परपेंडिक्युलर असणारी पण बी वरून ही जी लाईन आहे. तर असा पॉइंट शोधा. हा पॉइंट सपोज की जो पॉइंट रूट 85 डिस्टन्स वर आहे, रूट 85 डिस्टन्स वर आहे असा पॉइंट फाइंड आउट करायचा. आणि हा परपेंडिक्युलर आहे बी ला, म्हणजे ए बी लाच आहे पण ऍट पॉइंट बी. ठीक आहे, थ्रू बी परपेंडिक्युलर टू ए बी. अच्छा, दिसायला डिफिकल्ट दिसत आहे पण एक सिंपल वे सांगू का. सिंपल वे बी पासून कोणत्या पॉइंटचं डिस्टन्स रूट 85 आहे चेक करून घेऊया. तर पहिला ए ऑप्शन घेतला मी. बी चे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत 3,-2 आहे. तर 4 - 3 चा स्क्वेअर प्लस 7 प्लस मायनस असल्यामुळे प्लस होऊन जाईल. 7 मायनस आहे ना, तर 9 81. अच्छा, 9 चा स्क्वेअर 81 आणि 1 82 रूट 82 येऊन जाईल. म्हणजे हा तर गेला. 4 - 1 आहे ना. बी ऑप्शन चेक करू. बी ऑप्शन चेक करूया. 7 - 3 4 चा स्क्वेअर आपण फास्ट मध्ये करू शकतो. 4 - -2 म्हणजे 6 चा स्क्वेअर किती येऊन राहिला आहे ते तर 16 + 36 म्हणजे 52. हाही ऑप्शन गेला. सी ऑप्शन चेक करूया. 5 - 3 2 चा स्क्वेअर. 7 - -2 9 चा स्क्वेअर. हा येतोय 4 + 81. हा येतोय रूट 85. हा ऍक्सेप्ट केला. डी बघूया, एकदा डी पण चेक करूया. तर -5 - 3 -8 म्हणजे 8 चा स्क्वेअर. -3 - -2 म्हणजे 1 चा स्क्वेअर. तर हे येऊन राहिले 64 + 1 65 रूट 65. हा रिजेक्ट. म्हणजे सी असा आहे की जो बी पासून रूट 85 डिस्टन्स वर आहे एकटा. ठीक आहे, ऑप्शन सी करेक्ट. सिंपल. ठीक आहे, सिंपल वेने आपण सॉल्व्ह केलं. डिस्टन्स फॉर्म्युला यूज करू. ठीक आहे, कॉम्प्लिकेटेड करायची गरज नाही आहे. सिंपल वेने आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, चला नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया. 72. If O is the origin, and A and B are points on the line 3x - 4y plus 25 है is equal to 0 such that OA is equal to OB is equal to 13. Then the area of triangle OAB is
APEAMCET 2019 चा क्वेश्चन आहे. ऑप्शन दिले 30, बी ऑप्शन आहे 120, सी ऑप्शन आहे 60, डी ऑप्शन आहे 65. हा सॉल्व करूया. काय क्वेश्चन दिलाय? इफ O इज द ओरिजिन अँड A अँड B आर पॉइंट्स ऑन द लाईन, या लाईन वर आहे. ते यातनं सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुम्हाला रफ स्केच काढणे फार आवश्यक आहे. रफ स्केचने फास्ट मध्ये होऊ शकतं. रफ स्केच काढला आपण. बघा लाईन कशी ड्रॉ करायची हे मी सांगितलं होतं. 25 ला इकडे आणा, -25, y ला 0 करा, ते x कोऑर्डिनेट मिळतो. -25/3 म्हणजे 8 पॉइंट समथिंग असेल. -25/3, 0 हा एक पॉइंट आहे पास होणाऱ्या लाईनचा. ठीक आहे. दुसरा पॉइंट आहे, म्हणजे पॉइंट फाइंड आउट करण्याची आवश्यकता नाहीये, पण एक रफ स्केच साठी की अशी काय येते आता. 4y ला इकडे आणा, x 0, 4y ला इकडे आणा, y पॉझिटिव्ह होऊन राहिला, म्हणून मी फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काढलेला आहे. ठीक आहे. आणि O इज द ओरिजिन आणि A B आर पॉइंट्स ऑन द लाईन, या लाईन वर आहे. अच्छा, O इज द ओरिजिन, एक असा आणि एक असा. हा मी काढला काय त्यांनी काय म्हटलंय, ट्रायंगल. बरं, O is the origin, AB are the point on line such that OA, अच्छा OA OB किती दिलाय, लाईनच थोडी चुकीची झाली आहे बेटा. 2 मिनिट, कारण की निगेटिव्ह आलंय ना, x इकडून सॉरी, अशी लाईन आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. हा -25/3 आहे, पण याचं काही घेणं देणं नाही आहे आपल्याला. ठीक आहे. आणि हा इंद्रायला 25, 0, 25/4 लाईन. पण आता आपल्याला 13 डिस्टन्स दिलाय. किती दिलाय? 13. अच्छा, तर या पॉइंटची आवश्यकता नाही म्हटलं होतं मी. एक रफ स्केच काढायसाठी आपण घेतली. तर A आणि B आपल्याला म्हटलंय त्यांनी, A आणि B 13 आहे. हेच तर डिस्टन्स 8 होऊन राहिलंय. हे डिस्टन्स किती होऊन राहिलंय? 20 -20 25/4, 6 च्या जवळपास. म्हणजे असं काहीतरी असेल. ए पॉइंट असा आणि असा, आणि हा आहे आपला एबीसी, OAB. हा पॉइंट, हा ट्रायंगल आहे. हा ट्रायंगल, याचा एरिया विचारलाय. ठीक आहे. याचा एरिया विचारलेला आहे. OAOB 13 आहे, म्हणजे ही 13 आहे, ही 13 आहे. काय करू शकतो, कसं सॉल्व करू शकतो याला? मी काय करतो, मला माहिती आहे बेस इंटू परपेंडिक्युलर, हाफ इंटू बेस इंटू परपेंडिक्युलर हाईट, म्हणजे बेस इंटू हाईट एरिया होतो. तर मी एक काम करतो ना, इथून परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. काय केलं मी? परपेंडिक्युलर ड्रॉ केलं. परपेंडिक्युलर डिस्टन्स ओरिजिन पासून काढू शकतो या लाईनचं, बिलकुल. तर ते परपेंडिक्युलर डिस्टन्स मी P म्हणून लिहितो. कशापासून? ओरिजिन पासून. 0, 3 इंटू 0 0, -4 इंटू 0 0, आणि +25 अपॉन 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर, म्हणजे -4 चा स्क्वेअर येईल. याचं तर माहिती आहे आपल्याला, 25 होते 5 येईल, 25 अपॉन 5, तर P आला तुमचा 5. ही झाली हाईट 5. ठीक आहे. अच्छा, आणि हे पण तुम्ही जर पाहिलं, याला जर नाव दिलं तर ट्रायंगल OMA इज अ राईट अँगल ट्रायंगल, आहे. जर राईट अँगल ट्रायंगल आहे तर पायथागोरस यूज करू शकता, कारण की ही साइड माहिती आहे हायपोटेनस, ही साइड माहिती आहे. तर आणि आपल्याला माहिती आहे पायथागोरस ट्रिपलेट आपण 9th 10th मध्ये का पाठ केली आहे.
त्याच्यासाठी 5 12 13, तर ही साइड होऊन जाईल 12. पायथागोरस करा, नाही तर 13 चा स्क्वेअर 169 मायनस 25 144 येईल, जो 12 चा स्क्वेअर आहे. तर ही साइड होईल MA होऊन जाईल, AM होऊन जाईल 12, आणि ही पण 13 आहे, ही पण 12 होऊन जाईल सोबत. इकडे तर पायथागोरस यूज करू शकतो आपण, म्हणजे ही 12 तर AB किती झालं, AB झालं 24. सो एरिया ऑफ ट्रायंगल OAB किती होऊन जाईल, हाफ इंटू बेस AB इंटू परपेंडिकुलर, तर हाफ इंटू 24 इंटू किती आलं होतं 5, तर हे 12 झालं, 12 5 जा 60. आन्सर डिग्री नाही आहे, 60 आन्सर आहे. ऑप्शन सी करेक्ट आहे, ऑप्शन सी करेक्ट आहे. आपण काय केलं, लाईन काढली, एक लाईन काढली, फक्त हे कशासाठी मी पॉइंट ऑफ इंटरेस्ट म्हणजे एक्स ऍक्सिसचे कोऑर्डिनेट्स, वाय ऍक्सिसचे कोऑर्डिनेट का काढले, की एक आयडिया येऊन जाते की अच्छा बी इकडे येईल, कारण की हेच तर डिस्टन्स खूप कमी होऊन राहिला आहे. तर बी 13 आहे, म्हणजे इकडे थर्ड क्वाड्रंट मध्ये इंटरसेक्ट करेल, तो तिकडे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये इंटरसेक्ट करेल, आणि तो ए असेल आणि हा बी असेल. ठीक आहे, आणि बस परपेंडिकुलर ड्रॉ केला ओरिजिन पासून, तर परपेंडिकुलर डिस्टन्स मिळाला, हाईट मिळाली, बेस काढायचा आहे, तर बघितलं का हा तर राईट अँगल ट्रायंगल आहे, तर बस हायपोटेनस आहे, हाईट आहे, बेस तर मिळून जाईल मला. हा मिळाला, त्याचा डबल केला AB. ठीक आहे, क्लिअर. तर हे 72 नंबरचं न्यूमेरिकल होतं. 73 बघूया. नंबरचा आहे, द इक्वेशन ऑफ द बेस. हे सगळे ट्रायंगलचे आहेत. द इक्वेशन ऑफ द बेस ट्रायंगलचेच न्यूमेरिकल आहे. ऑफ एन इक्विलॅटरल triangle is x plus y is equal to 2, and the vertex is 2, -1. The length of the side of the triangle is RTT. 2000 चा क्वेश्चन, आणि ऑप्शन दिले 3 स्क्वेअर रूट ऑफ 3/2, बी ऑप्शन आहे स्क्वेअर रूट ऑफ 2, सी ऑप्शन आहे स्क्वेअर रूट ऑफ 2/3, आणि डी आहे नन ऑफ दीज. ठीक आहे. अच्छा, तर हा ट्रायंगलचाच न्यूमेरिकल आहे. काय म्हणतोय, द इक्वेशन ऑफ द बेस ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल x plus y इज इक्वल टू 2. अच्छा, हा बेस आहे, म्हणजे ही लाईन जी आहे ही बेस आहे. तर पुन्हा रफ स्केच काढावं लागेल आपल्याला, आणि आपण रफ स्केच काढूया फास्ट मध्ये. x डॅश y आणि y डॅश, ही लाईन x इज इक्वल टू 0 केलं तर y ला 2 ला इंटरसेक्ट होत आहे, आणि y इज इक्वल टू 0 केलं तर x ला 2 ला इंटरसेक्ट करत आहे. म्हणजे अशी लाईन आहे ही आहे तुमची x प्लस y इज इक्वल टू 2 लाईन. हा पॉइंट आहे 2, हा पॉइंट आहे 2, म्हणजे 0,2. एक आयडियासाठी लिहित असतो मी. ठीक आहे, त्याचा यूज हो नाही हो. अच्छा, आणि इक्विलॅटरल ट्रायंगलचा व्हर्टेक्स 2, -1 आहे. 2, -1 म्हणजे याच्या खाली इथे 2, -1, आणि इथून इक्विलॅटरल ट्रायंगल. तर मी असं करतो, इथे लिहितो हा 2, एक असा आणि एक असा, छोटा येईल थोडा.
याच्यावर करायचा आहे, तर हा किती, हा इक्विलॅटरल असा येईल आणि हा झाला इक्विलॅटरल ट्रायंगल. मोठा काढू नाही शकत याच्यापेक्षा मोठा काढू शकतो का, नाही. ठीक आहे, तर एवढंच येऊ शकतो, तो छोटासा ट्रायंगल येऊन राहिला पण इक्विलॅटरल आहे. 2,-1 एक व्हर्टेक्स आहे. अच्छा, आणि काय विचारलंय त्यांनी, द लेंथ ऑफ द साइड ऑफ द ट्रायंगल, याची लेंथ काढा. म्हणून तर छोट्या छोट्या ऑप्शन्स पण पहा. √3/2, √2/3, म्हणजे खूपच छोटे छोटे आहेत व्हॅल्यूज. छोटाच ट्रायंगल येईल आणि रफ स्केच करेक्ट काढलाय आपण. ठीक आहे. अच्छा, तर चला स्टार्ट करूया. या न्यूमेरिकलला लेंथ काढायची आहे, तर मी एक काम करतो, माझा जो व्हर्टेक्स आहे ना, मी इथून परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. काय केलं मी, परपेंडिक्युलर. सर आपल्याला पण साइड काढायची आहे. साइड जरी काढायची असली तरी साइड तर तशी काढूच नाही शकत, तर डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून बघतो काय होतं. तर हे डिस्टन्सला नाव दिलं मी पी. तर पी इज इक्वल टू येईल कशावरून, तुम्ही 2-1 वरून, कोणत्या लाईनवर, x प्लस वाय इज इक्वल टू 2 वर परपेंडिक्युलर ड्रॉ केला, तर x च्या जागेवर येईल 2, y च्या जागेवर येईल -1, आणि या 2 ला इकडे आणायचा. हे सवय करायची नाही, इज इक्वल टू 2 लिहाल तर ते 3 होऊन जाईल, म्हणजे 2 पॉझिटिव्ह लिहाल तर 2 इकडे आणला, x प्लस वाय -2 लाईनवर, ax प्लस by प्लस c जनरल फॉर्म मध्ये आणायचं, तर -2 येईल. ठीक आहे, कारण की x प्लस वाय -2 लाईनवर 2,-1 पुट केलाय आपण. बरं, याचा तर 1 चा स्क्वेअर येईल, पुन्हा 1 चा स्क्वेअर येईल. x आणि y चे कोएफिशिएंट 1 आहे, तर हे तर कटला, तर हे 1/√2 आलं सर. हे डिस्टन्स आलं 1/√2. बर, राईट अँगल, आपण राईट अँगल ट्रायंगल बघतो किंवा इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये सुद्धा आपण इझिली साइड काढू शकतो, जर आपल्याला हाईट माहिती असेल. कसं काय, हा अँगल किती असतो बेटा, 60 डिग्री. ऑल अँगल्स आर 60 डिग्री इन इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये सगळेच्या सगळे अँगल किती असतात, 60 डिग्री. 60 डिग्री आहे, आणि ही साइड माहिती आहे, p इज इक्वल टू 1/√2 येऊन राहिलाय म्हणून, आणि ही साइड लेट x घेतली मी, तर sin 60 या ट्रायंगल मध्ये, फोकस करा याच्यावर, हे याच्यावर, sin 60 इज इक्वल टू काय, p/x. त्यातल्या p ची तर व्हॅल्यू आहे आपल्याकडे, sin 60 किती होतात, 3/2 इज इक्वल टू p ची व्हॅल्यू 1/√2 अपॉन x ला तिकडे नेलं तर x इज इक्वल टू, आणि याला इकडे आणलं ते तर 1/√2 होतेच, याला इकडे आणलं तर 2 न्यूमरेटर मध्ये जाईल, हा √3 खाली, √2 चा स्क्वेअर आहे हा 2, तर हे आलं √2, म्हणजे √2 अपॉन √3, म्हणजे √2/3. आन्सर आलं आपलं √2/3. बस सिम्प्लिफाय केलं, तिथे sin 60 यूज केलं पण. ठीक आहे, sin 60 यूज केलं, तर ऑप्शन सी करेक्ट, √2/3. √2/3. ठीक आहे. अच्छा, नेक्स्ट क्वेश्चन ही असाच आहे, 74. काही चेंजेस नाही आहे, थोडे चेंजेस आहे. 2x - y लाईन दिलेली आहे, 2x - y, 2x - y is equal to 1, and the vertex is -1, 2. Then the length of the triangle is, the length of the side of the triangle is, कधीचा आहे हा क्वेश्चन, केरला इंजिनिअरिंग 2005 चा क्वेश्चन, आणि ऑप्शन दिले √20/3, √20/3.
बी ऑप्शन आहे 2/√15, 2/√15, बी ऑप्शन आहे 2/√15. सी ऑप्शन आहे √8/15, √8/15. आणि डी ऑप्शन आहे √15/2, √15/2. ठीक आहे, असंच आहे. फक्त रफ स्केच मध्ये काय होईल की लाईन इकडून येईल बहुतेक. ठीक आहे, तर आपण यात पटापट चेंजेस करून टाकू ना. ची पण आवश्यकता पडेलच. लाईन काय दिली आहे, लाईन दिलेली आहे आपल्याला 2x - y = 1. y 0 केला तर x पॉझिटिव्ह येऊन राहिला 1/2 आणि x 0 केला तर y निगेटिव्ह येऊन राहिला -y = 1 येईल, म्हणजे y निगेटिव्ह येऊन राहिला. अशी लाईन आहे ही, लाईन आहे ती 2x - y = 1. ठीक आहे, आता इथे व्हर्टेक्स कोणता दिलाय, व्हर्टेक्स दिलाय -1,2, -1,2 इथे -1,2 आणि इथून इक्विलॅटरल ट्रायंगल फॉर्म केलाय. हा इक्विलॅटरल, हा मोठा दिसून राहिलाय, इथे छोटा होता. ठीक आहे, हा इक्विलॅटरल. तर अजून काय करायचं, परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं. ते ओरिजिन मधून जाते की नाही जाते या भानगडीत नाही पडायचं. परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय मी बस. ठीक आहे, अच्छा, परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय, त्याला पी म्हटलं. आणि पी ची व्हॅल्यू कशी काढू, -1,2 वरून याच्यावर. तर याला मात्र मिस्टेक होण्याची पॉसिबिलिटी एकच असते यार. याला जनरल फॉर्म मध्ये आणायचं असते, ax + by - c, ax + by + c या फॉर्मॅट मध्ये आणावं लागतं. तर म्हणजे मी विचार केला इथं लगेच की 2x - y - 1 = 0 ही लाईन आहे. आणि 2 × -1 x च्या जागेवर मायनस, y च्या जागेवर 2, -1 होताच तिकडे नेल्यामुळे, अपॉन √2 चा स्क्वेअर प्लस -1 चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर. किती होऊन राहिले आहे, -2 - 2 -4 -1 -5, वरती -5 होऊन राहिला आणि खाली √5 होऊन राहिला. 2 चा स्क्वेअर 4 + 1 5, वरती होऊन राहिला -5, खाली होऊन राहिला √5. तर याचा आन्सर येईल √5 -√5 येईल. पण तेच आपण परपेंडिक्युलर डिस्टन्स हे निगेटिव्ह नसते ना, डिस्टन्स हे कधीच निगेटिव्ह नसते, √5. बस याला x म्हटलं, राईट अँगलच आहे ना. अच्छा, आणि हा किती आहे, 60 डिग्री. तर p/x येईल, √3/2 होईल. इथे मात्र इथे आता √5 होईल, कारण की इथे p ची व्हॅल्यू चेंज झाली. ठीक आहे, असं आता सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफाय तर करताच येतं आपल्याला. x ला इकडे आणलं, √5 इकडेच राहू दिला, × 2/√3 म्हणजे स्क्वेअर रूटच्या आतमध्ये, अच्छा √3 आहे सर, तर स्क्वेअर रूटच्या आतमध्ये 5 आणि 2 गेला तर किती होईल, 4. स्क्वेअर करायचं आहे, सांगितलं होतं स्क्वेअर रूटच्या आतमध्ये जाताना, √3 म्हणजे √20/√3 म्हणजे √20/3. त्याचा आन्सर येईल ऑप्शन ई. ऑप्शन ई बघून घ्या, प्रिव्हियस न्यूमेरिकल सारखंच आहे, बिलकुल काहीही रॉंग नाही आहे त्यात. ठीक आहे, ऑप्शन ए करेक्ट आहे. 75 नंबरचा न्यूमेरिकल बघूया. नंबरचा न्यूमेरिकल आहे, द इक्वेशन ऑफ द लाइन, the equation of the line passing through the point
through the point of intersection of the lines two x plus y minus 4 is equal to 0 आणि comma x minus 3y plus 5 is equal to 0 and lying at a distance of root 5 units from the origin is AP EAMCT कधी विचारला होता 2018. तर याचे ऑप्शन्स आहेत x minus 2y minus 5 is equal to 0. B ऑप्शन है x plus 2y minus 5 is equal to 0. C ऑप्शन है x plus 2y plus 5 is equal to 0. आणि D ऑप्शन है x minus 2y plus 5 is equal to 0. ये चार ऑप्शन दिलेले हैं. ठीक है. तर द इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लाइन. अच्छा, या दोन लाईनच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून पास होत आहे अँड लाइन ऍट अ डिस्टन्स ऑफ √5 युनिट्स फ्रॉम द ओरिजिन. अच्छा, तर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून पास होत आहे. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढून घेऊ त्याचा 2x plus y is equal to 4 ला तिकडे नेलं आणि x minus 3y is equal to minus 5. तर याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर झालं 6x plus 3y is equal to 12 आणि हे x minus 3y minus 5 ऍड केलं तर काय आलं 7x is equal to हे आलं 7. x is equal to किती मिळालं 1. x is equal to 1 मिळालं तर इथे x is equal to 1 पुट केलं 2 तर y is equal to 2. तर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन झाला आपला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन 1,2 सॅटिस्फाय करते का बघावं लागेल कारण की ती लाईन जी रिक्वायर्ड लाईन आहे ती 1,2 मधून पास होत आहे. बघूया एकदा मग आपण √5 चा विचार करू. तर 1 minus 4 minus 5 हे तर 0 येणार नाही. 1 plus 4 5. अच्छा, ऑप्शन बी सॅटिस्फाय करत आहे. अजून करते का बघू. 1 plus 4 plus 5 10 होऊन जाईल इज इक्वल टू 0 पॉसिबल नाही. 1 minus 4 minus 3 plus 5 0 होणार नाही म्हणजे ऑप्शन बी करेक्ट आहे. आणि ही लाईन बघा ना √5 आहे 0 0 पासून जर तुम्ही हे केलं तर डिस्टन्स काय येईल हे 0 न्यूमरेटर -5 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर √5 येईल. √5 अपॉन √5 तो ऑप्शन बी करेक्ट आहे. √5 डिस्टन्स वर आहे ओरिजिन पासून. ठीक आहे. तर हा होता 70. बस हे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढणे आवश्यक होतं आणि ते कोणत्या लाईन मधून कोणती लाईन सॅटिस्फाय करते त्याला एवढंच बघायचं होतं. 76 नंबरचा क्वेश्चन बघूया. 76 75 चा ऑप्शन होता बी. 76 a straight line makes an intercept on the y-axis
twice as long as that on x-axis and is at a unit distance from the origin then the line is represented by equation म्हणजे line is चालतं एवढं लिहिलं तरी TSEAMCET 2017 आणि याचे ऑप्शन्स आहेत 2x plus 3y is equal to plus minus root 5. इथे आहे बी ऑप्शन x plus y is equal to plus minus 2. सी ऑप्शन है x minus y is equal to plus minus 2 आणि डी ऑप्शन है 2x plus y is equal to plus minus root 5. बघा हा न्यूमेरिकल काय म्हणतोय A straight line makes an intercept on y axis twice as long as that of x axis. अच्छा एक लाइन आहे आपण सध्याचा आता पॉझिटिव्ह मध्ये घेऊ कारण की तिथे काही दिलं नाहीये फर्स्ट क्वाड्रंट मध्ये घेऊ तर हे महत्त्वाचं आहे मेक्स एन इंटरसेप्ट ऑन द y axis twice as long as that on x axis म्हणजे x axis पेक्षा याचं दुप्पट आहे म्हणजे इथे जर a,0 असेल तर हा 0,2a होऊन जाईल twice on y axis. तर आपलं लाईन असते x upon a plus y upon b is equal to 1 डबल इंटरसेप्ट फॉर्म b ची व्हॅल्यू काय आहे 2a म्हणजे x upon a plus y upon 2a is equal to 1 म्हणजे ठीक आहे twice on y axis हा लक्षात ठेवा तर 2 ने मल्टिप्लाय केलं डिनॉमिनेटर 2a झाला तर 2x plus y is equal to 2a 2 ने मल्टिप्लाय केलं 2a इकडे आणला डिनॉमिनेटर सेम झाला तर 2x plus y is equal to 2a क्लियर झालं युनिट डिस्टन्स वरून आहे फ्रॉम द ओरिजिन म्हणजे डिस्टन्स 1 दिलेला आहे युनिट डिस्टन्स म्हणजे 1 फ्रॉम ओरिजिन तर हे लाईन झाली अशी ठीक आहे आता बघा x is equal to 0 y is equal to 0 minus 2a upon square root of 2 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर हे डिस्टन्स झालं डिस्टन्स फॉर्म्युला यूज करू कारण की यात फक्त 2a ची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला इक्वेशनच मिळतं आणि या फॉर्मॅट मध्ये तर ऑप्शन डीच दिसते मला 2x plus y च्या ठीक आहे बघूया हा 0 2a हे झालं 2a अपॉन रूट 5 इज इक्वल टू 1 ओपन करायच्या वेळेस प्लस मायनस 1 इज इक्वल टू 2a अपॉन रूट 5 तर 2a इज इक्वल टू झालं प्लस मायनस रूट 5 रूट 5 ला इकडे आणलं मल्टिप्लाय केलं प्लस मायनस रूट 5 झालं नंतर इक्वेशन काय झालं इक्वेशन झालं आपलं 2x plus y is equal to 2a होतं ना तर प्लस मायनस रूट ऑप्शन डी करेक्ट सिंपल होता पण स्टुडंट बरेचदा मिस्टेक काय होते माहिती काय याच्यात इथे 2a घेतात आणि इथे a घेतात तर इंटरसेप्ट ऑन द y axis twice as long as म्हणजे x axis वर जितका आहे त्याच्यापेक्षा डबल आहे y axis वर असं त्याचं म्हणणं आहे ठीक आहे ना असं थोडं समजून घ्यावं लागेल तेव्हाच होईल नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया $76 झालाय आपला 77 आणि 78 सेमच आहेत
a line 77, a line L makes intersect A and B on the coordinate axis. On the coordinate axis. The axis हा 77 आणि 78 दोन्ही आहे हा. 77 आणि 78. The axes are rotated through an angle theta, in the positive direction, keeping the origin fixed. If the line L makes intersects P and Q, on the new coordinate axis, then 1 upon a square plus 1 upon b square is equal to TS EAMCET दोनदा आलेला आहे TS, पण त्याच्यात वेगळं दिलाय थोडं. EAMCET त्यांनी हा पार्ट दिलेला नाहीये, ऑप्शन मध्ये दिलाय. 1 upon a square plus 1 upon b square is equal to समथिंग दिलेला आहे. इथे ते ऑप्शन त्याला तोडून पुढचा जो ऑप्शन आहे तो दिलेला आहे ABCD, आणि त्यात हा कंबाईन करून टाकलेला आहे. 2019 आणि AP EMCET 2019 AP 2019 एकाच वर्षी विचारलेले ऑप्शन्स आहेत. 1 upon p square q square B ऑप्शन है. 1 upon p square minus 1 upon q square C ऑप्शन है. 1 upon p square plus 1 upon q square D ऑप्शन है. pq upon p square plus q square हे चार ऑप्शन दिलेले हैं. ठीक है, तर फक्त त्या दोन्ही न्यूमेरिकल मध्ये काय फरक आहे, तिथे देन yes 1 upon a square plus 1 upon b square is equal to this असे चार ऑप्शन्स वेगळे केले. इथे यांनी असं विचारलंय. ठीक आहे, तरी आपल्याला कंडिशन समजूनच जाते काय आहे. तर चला क्वेश्चन काय पहिले रीड करूया चांगल्या तऱ्हेने. A line L makes intersect AB on the coordinate axis. Okay. Then the axes are rotated through an angle theta. अच्छा, एक रफ स्केच काढूया आपण. रफ स्केच शिवाय जमणार नाही आपल्याला. जास्त वरती गेलं तर तुम्हाला दिसणार नाही. खालीच काढूया. हा आपला ओरिजिनल x डॅश y डॅश. एक लाइन काढूया आपण A L. ही L लाइन आहे आणि ही इंटरसेक्ट करत आहे A आणि B. समजून जातो तुम्हाला की 0 A,0 आणि 0,B आहे. बरं, आता काय म्हणतोय तो पुढे, the axes are rotated through an angle theta in the positive direction.
किपिंग एन ओरिजिन फिक्स, ओरिजिनला फिक्स ठेवलं आणि ऍक्सेसला रोटेट केलं. स्टेअरिंग जशी फिरवतो ना आपण, स्टेअरिंगच्या मधलं कसं असते, फिक्स असतं, स्टेअरिंग हलतं, तर स्टेअरिंग सारखं आपण त्याला रोटेट केलं. तर अँगल थिटा हा तुमचा कॅपिटल एक्स एक्स डॅश आणि हा त्याला परपेंडिक्युलर कॅपिटल वाय डॅश आणि हा अँगल आहे थिटा. थिटाने रोटेट केलं तर ही लाईन कशी होऊन जाईल, अशी होऊन जाईल आणि ती काय करेल, पी आणि क्यू रोटेट केलं. अच्छा, पी आणि क्यू इंटरसेक्ट करेल. कीपिंग द ओरिजिन फिक्स इफ द लाइन एल मेक्स इंटरसेक्ट पी अँड क्यू ऑन द न्यू कोऑर्डिनेट ऍक्सिस. पी आणि क्यू ही लाईन पण आपण डॉटेड लिहायला पाहिजे होती, पण ठीक आहे. बरं, तर याच्यावरून आपण 1/a² प्लस 1/b² ची व्हॅल्यू काढू शकतो का, किंवा 1/a² प्लस 1/b² इज इक्वल टू काय, पी मध्ये काय कंडिशन येईल हे ऑप्शन सिलेक्ट करू शकतो का. तर कसं करायचं, याला सिंपल वेनी सांगतो. जरी ही लाईन एल पहा, सगळ्यात पहिले हे रोटेशन सोडा, सध्या ही जी इंटरसेप्ट करणारी लाईन आहे ही ओरिजिन पासून फिक्स डिस्टन्स वर आहे, ए अँड बी. ठीक आहे. अच्छा, कीपिंग द ओरिजिन फिक्स, तर हे डिस्टन्स मी जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर हे डिस्टन्स आणि रोटेट केल्यावर अँगल थिटाने रोटेट करून राहिलोय, त्याचं डिस्टन्स थोडीच कमी होऊन राहिलंय. हे पण परपेंडिक्युलर डिस्टन्स हे सेम राहील, दोन्ही परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर पहिली लाईनचं इक्वेशन काय होऊन राहिलंय, फर्स्ट लाईन काय होऊन राहिली, x/a प्लस y/b इज इक्वल टू 1. आणि दुसरी लाईन काय होत आहे, नवीन न्यू अँगल थिटाने रोटेट केल्यावर p आणि q इंटरसेक्ट होत आहे, तर x/p प्लस y/q इज इक्वल टू 1. पण ओरिजिन वरून या लाईन वर तुम्ही डिस्टन्स घेतलं, या लाईन वर घेतलं, तर दोन्ही डिस्टन्स सेमच येऊन राहिले, कारण की तुम्ही रोटेट करून राहिले, तुम्ही ओरिजिन फिक्स ठेवून रोटेट करून राहिले, तुम्ही एल ला शिफ्ट नाही करून राहिले, व्हॅरी नाही करून राहिले. बरोबर आहे. तर अच्छा, तर याचं डिस्टन्स सेम येईल ओरिजिन मधून. तर मग डिस्टन्स d1 काढलं पहिल्याचं ओरिजिन पासून, 0/a प्लस 0/b मायनस 1/1/a² प्लस 1/b². आणि d2 येईल दुसरे याच्यापासूनचं डिस्टन्स 0/a/0/b मायनस 1/√1/p² प्लस 1/q². करेक्ट. बरं, पण d1 इज इक्वल टू d2 आहे, कारण की ओरिजिन वरून दोन्ही लाईनचं डिस्टन्स, सेमच आहे. हा d1 आहे, हा d2 आहे, त्यात नाही बदल. ठीक आहे. अच्छा, तर हे तर 1 आलं ना, कटला 1/, म्हणजेच 1/, आता त्याला -1 आहे तर 1 मॉडच्या बाहेर काढू, √, क्रॉस मल्टिप्लिकेशन पण करून टाकलं मी, b² प्लस a² अपॉन ab मॉड ऑफ a. ठीक आहे. अच्छा, यांनी तर ते b² a² द्यायचंच नाही, 1/a² b² विचारलंय ना, किती छान, म्हणजे अजून आपलं काम वाचवलं. तर 1/a² प्लस 1/b² असंच ठेवा, इज इक्वल टू, हे किती येऊन राहिलंय, हे तर -1 म्हणजे 1च येईल पॉझिटिव्ह, √1/p² प्लस 1/q². क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 1/p² प्लस 1/q² इज इक्वल टू √1/a² प्लस 1/b². स्क्वेअरिंग केलं, स्क्वेअरिंग केल्यावर 1/a² प्लस 1/b² इज इक्वल टू मिळालं 1/p² प्लस 1/q². ऑप्शन सी.
काहीच नव्हतं, फक्त एकच कन्सेप्ट लागला इथे. कोणता? तुम्ही ओरिजिन पासून त्या लाईनवर डिस्टन्स जे आहे तेच, कारण की एल चेंज नाही होऊन राहिलाय. तुम्ही फक्त त्याला रोटेट केलं तर नवीन ऍक्सेस जे आले थीटाने रोटेट केल्यावर तर त्या नवीन ऍक्सेस वर पी आणि क्यू इंटरसेप्ट येऊन राहिले. ते लाईन लिहिली, ही ए आणि बी ची लिहिली आणि डिस्टन्स सेम आहे. हा एक कन्सेप्टच महत्वाचा होता. मग त्याच्यावरून आपल्याला इक्वेशन मिळालं. ठीक आहे मित्रांनो, बघून घ्या. न्यूमेरिकल सिंपल होतं. ठीक आहे. तर मला असं वाटतं आता पुष्कळ न्यूमेरिकल झालेत. आपण 766 पासून स्टार्ट केलेत ना. 12 एक न्यूमेरिकल कंप्लीट केलेत आपण. तर इथे आज आपण थांबूया मित्रांनो, आणि उद्याला बघूया रिमेनिंग पार्ट जो राहिला असेल, डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन. हार्डली एका क्लासमध्ये होऊ शकतो किंवा 2 मॅक्झिमम 2 क्लासेसमध्ये कम्प्लीट होऊन जाईल. मग आपण सर्कल स्टार्ट करू आणि तिथे मी तुम्हाला सांगितलंच आहे की काय करणार आहे. तर तिथे आपण लिहिण्याचा वेळ थोडा वाचवण्याचा प्रयत्न करू. काही ना काही मॉडिफिकेशन करत जावं लागेल ना आपल्याला. ठीक आहे, तर ते करूया आपण सर्कलसाठी, आहे ना. आता हे जे चालू आहे हे सध्या चालू देऊ, कारण की 2च क्लास राहिल्यात हार्डली याचे. ठीक आहे, तर इथे थांबूया मित्रांनो. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. काही जर वाटत असेल तर कमेंट पण करा, है ना. त्याच्यामुळे माझ्यात इम्प्रूव्हमेंट होईल. ठीक आहे, इथे थांबूया आणि थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू व्हेरी मच.